पत्रिका तारिणी, ए तारिणी, पत्रिका आल्यात बघ. की युवराज काय ती सुंदर आहे. अगं बघ, पत्रिका छापून आल्या आणि पद्मिनी त्यांनी स्वतः छापून पाठवल्यात आपल्याकडे. आपल्या पण पत्रिका. हा पद्मिनी ताई, मिळाल्या पत्रिका. छान आहेत हा. काय सुंदर पत्रिका आहेत हो. अक्षरशः फ्रेम करून ठेवाव्या अशा. हो ना. नाही, पत्रिका सुंदर आहे त्याबद्दल काही वादच नाहीये. पण पद्मिनीताई, तुम्ही पत्रिका पाठवायची काही खरंच गरज नव्हती. म्हणजे आम्ही छापून घेतल्या असत्या. तुम्ही खरंच खूप करताय हो आमच्यासाठी. अहो काय करणार, करावंच लागणार ना. खांडेकरांच्या घरातलं लग्न आहे, साधं सुद्धा दिसायला नको ना. आणि त्यातून तुम्ही काय 20-25 रुपयाच्या पत्रिका छापल्या असत्या. अहो तुमची मुलगी एवढ्या मोठ्या घरात जाते म्हटल्यावर पाहुण्यांचा मान सुद्धा तसाच ठेवायला पाहिजे, हो की नाही? हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही व्यवस्थित मानपान करू सगळ्या पाहुण्यांचं. बरं ठीक आहे. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोला ना. तुमची निशिता मागे आली होती आमच्या घरी. तिने घर बघितलंच आहे, पण काय आहे, अचानक आली आणि लगेच निघून गेली ना. बोलायला मिळालंच नाही तिच्याशी काही. म्हणून मी असं म्हणत होते की 2 दिवस ती आमच्याकडे राहायला आली असती तर घराची, घरातल्या माणसांची ओळख होईल ना तिची. हो अहो, हो 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 हो. लग्नानंतर असं नवीन नवीन वाटणार नाही. हा, अर्थात तुम्हाला चालणार असेल तर. हा, अहो अहो, काही हरकत नाही. आम्ही कोण अडवणार आहे. तुमचीच लेक आहे ती. आता येऊ दे येऊ दे. हा, हो ना. मग आता उद्या निशिताचं सगळं काही आवरलं ना सकाळी की मग पाठवून द्या तिला आमच्या घरी. हा, हो हो.